नमस्कार मंडळी, चंपाषष्ठी येणार आहे. चला तर बघूया कापण्या. तुमच्या इकडे पण बनवतात ना? चला तर मग माझी रेसिपी बघूयात. बाजरीच्या कापण्या बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 2 वाटी बाजरी, 1 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी गूळ आणि 1 वाटीच पाणी. तुम्ही सौंफ कुटून घ्या आणि थोडंसं मीठ. कोणताही गोड पदार्थ बनवला तर त्याच्यात मीठ टाकावं, त्याची चव वाढते. पातेल्यात 1 वाटी पाणी घ्या, त्याच्यात गूळ टाका आणि सौंफ आणि मीठ हे सर्व एकजीव केल्यानंतर गॅसवर पातेलं ठेवा आणि लो फ्लेमवर पाणी हलवत राहा. आपल्याला गूळ मेल्ट करायचा आहे, पाणीला उकळी नाही येऊ द्यायची. एका मोठ्या ताटेत गुळाचं पाणी चाळून घ्या. पाणी थंड होऊ द्या. पाणी थंड झाल्यानंतर तुम्ही 2 वाटी बाजरीचं पीठ आणि 1 वाटी गव्हाचं पीठ हे चांगल्या प्रकारे पीठ मळून. पीठ एकदम मऊ पाहिजे, त्याच्यात एक्स्ट्राचं पाणी ॲड नाही करायचं आहे. त्या पाण्यातच मिक्स करून गोळा बनवून ठेवा आणि ते 5 मिनटं रेस्ट करायला ठेवा. त्याच्यानंतर तुम्ही पिठाचे गोळे मळून लाटून घ्या. जास्त पातळ पण नाही आणि जाड पण नाही. त्याच्यावर तीळ लावून एक लाटणं फिरून घ्यायचा, जेणे की ते चिटकून जाईल तीळ. तुम्हाला ज्या शेपमध्ये पाहिजे त्या शेपमध्ये कट करून घ्या आणि ते गरम तेलात तळून घ्या. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळींनो. भेटूया पुढच्या रेसिपीत.